विद्यमान आमदारांच्या नाकारतेपणामुळे गेल्या 35 वर्षात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्याची अवस्था पाय टाकला तर गुडघाभर रुतून बसेल अशी बिकट झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे जिने मातीमोल करणाऱ्या आणि नुसते विकासाचे फुगे उडवणाऱ्या आमदारांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घरी बसवा असं आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी केलं। रेटरे हार्नाक्षे येथे 2,60,00,000, ताकारी येथे 18 लाख आणि भवानीनगर येथे 96 लाख रुपये निधीतून विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी भाजप विधानसभा प्रभारी प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुका अध्यक्ष निवास पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई जगताप, संघटन सरचिटणीस संदीप सावंत, दादासाहेब रसाळ, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष मधुकर हुबाळे, यदुराज थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी निशिकांत भोसले पाटील म्हणाले, अकार्यक्षम आमदारांमुळे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्याची अवस्था बिकट आहे। शेतकऱ्यांना खते, धान्य आदींची वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागते। हे येथील जनतेचे दुर्दैव आहे। परंतु आता महायुती सरकारच्या माध्यमातून या पाणंद रस्त्यासाठी मोठा निधी आला आहे। लवकरच हे रस्ते काट टाकतील। त्याचबरोबर ताकारी ही वाळवा तालुक्यातील सर्वात मोठी दुसरी बाजारपेठ म्हटलं तरी वावगे ठरणार नाही। रेटरे हार्नाक्ष, भवानीनगरसह अन्य गावातील नागरिक आणि शेतकरी वर्ग या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी येत असतो। या ठिकाणी काही रेल्वे गाड्या थांबतात तर काही थांबत नाहीत। पण तुम्हाला मी निश्चित विश्वास देतो, आगामी काळात वंदे मातरम, महालक्ष्मी, निजामुद्दीन एक्सप्रेससारख्या गाड्या थांबता मिळण्यासाठी पाठपुरावा करेन। त्यामुळे येथील शेतीमालाला एक्सपोर्ट करण्यासाठी फायदेशीर ठरेल। यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळून त्यांना चांगले दिवस येतील। यावेळी ताकारी येथे उपसरपंच नितीन पाटील, ग्रामपंचायत सदस्य पद्माकर पाटील, विश्वास उर्फ पिनू पाटील, दिलीप पवार, सुहास पाटील, आशिष पाटील, सचिन शिंदे, सागर पाटील, पंकज क्षीरसागर, शिवाजी गुरव, आकाश गुरव, रेटरे हार्नाक्ष येथे माजी सरपंच पांडुरंग मोरे, शरद अवसरे, महेंद्र पवार, माणिक जाधव, ॲडव्होकेट उमेश कोळेकर, निकिता पाटील, आशा निकम, विशाल पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।